90 विधानसभेत शेकाप आघाडीची 2019 मध्ये 60,000 प्लस मते असताना 4 महिन्यातच जोरदार उरणमध्ये मुसंडी मारून एकट्या शेतकरी कामगार पक्षाचा 88,000चा आकडा प्रीतमदादांनी पार केलाय। प्रीतम म्हात्रेंच्या विरोधात भाजपने पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सभा घेतल्या। शिवसेनेने माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांची सभा घेतली। स्टार प्रचारक प्रचारात उतरवले। या विरुद्ध दुसऱ्या बाजूला शेतकरी कामगार पक्षाचा कार्यकर्ता, कोणताही मोठा नेता किंवा स्टार प्रचारक नसताना शेकाप नेते जयंत म्हात्रे यांच्या नियोजनबद्ध मार्गदर्शनाखाली प्रीतमदादांच्या सोबतीने एकटाच लढला। प्रीतम म्हात्रेंच्या सोबत दुसऱ्या फळीतील तरुणांची फौज रस्त्यावर उतरून प्रचार यंत्रणा हातात घेऊन गावोगावी शिट्टी ही निशाणी पोहोचण्यात मग्न होती। वातावरण विरोधी असताना सुद्धा त्यांनी लढण्याचे ठरवले आणि निसट्टा पराभव त्यांना पत्करावा लागला। हार न मानता पुन्हा दुसऱ्याच दिवशी आपल्यावर ज्या 88,000 मतदारांनी विश्वास टाकलाय तो सार्थ ठरवण्यासाठी त्या सर्व तरुण कार्यकर्त्यांची फौज घेऊन प्रीतम म्हात्रे यांनी पुन्हा जोमाने काम करण्याचे ठरवून कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांची बैठक बोलावली आहे। यावरून भविष्यात प्रीतम म्हात्रे हे उरण विधानसभा क्षेत्रात भविष्यात येणाऱ्या इतर निवडणुकीत इतर पक्षांना त्यांची जागा दाखवणार असे सांगण्यात येते। महाविकास आघाडीतील सर्व पक्ष शेतकरी कामगार पक्षाच्या विरुद्ध असताना सुद्धा युवा कार्यकर्त्यांच्या जोरावर आम्ही पक्षाची मते 88,000 पर्यंत नेली। यापुढे उरणमध्ये तरुणांच्या रोजगाराच्या बाबतीत खूप मोठं काम करायचे आहे। बेरोजगारी, महिला सक्षमीकरण यावर मला मुख्यत्वेपणे मोठे काम करायचे आहे। माझ्यासोबत असलेल्या सर्व युवा कार्यकर्त्यांना यापुढेही संपूर्णपणे ताकद देण्यासाठी मी योग्य वेळी योग्य तो निर्णय घेईनच। म्हणजे महाविकास आघाडी शिवसेनेची सीट न चालल्यामुळे आपल्याला 88,000 मतं पडले। अरे वा, 88,000 कशाला म्हणतात आणि त्याला 94 म्हणजे आपण फक्त 3400 मतांनी पडतो। त्याच्यामुळे अजिबात येणार शांततेने तुम्ही जा आणि आपण परत बसू, काही चर्चा करू नका, बिनधास्त शांततेने जा आणि 2 दिवसात पुन्हा बसू। याच्यात काही तुम्ही कमी लिखू नका। मी तुम्हाला सांगतोय, गेल्या वेळी सांगताना 65,000 आता 88,000 मतं पडलेत। ही तुमच्या आणि तुम्हाला सांगतो, आपण एकटे लढलोय। थोडे आपल्यासोबत होते काँग्रेस राष्ट्रवादी, असं नाहीये की नाही, सेना पण होती, पण नेते कोण नव्हते। हा एकटा लढला आणि जिंकला। त्याच्यामुळे अजिबात तुम्ही चिंता करू नका, तुम्ही शांतपणे घरी जा, ठीक आहे? चला, जय हिंद, जय महाराष्ट्र। शिवसत्ता टाइम्स न्यूज ब्युरो, उरण। दे धडक बेधडक वृत्त देणाऱ्या आपल्या शिवसत्ता टाइम्स न्यूज चॅनलला लाल बटन दाबून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका।